अनायासे ऐका नवलयाचे ठेव नेने काही भक्तिभाव कैलासासे नेला भिल्ल पानेडी बैसला पंखाच्या फडतकारी उद्धरोणी नेली घारी चोरे पिंडी दिला पाव त्याच्या पूजने धाये देव तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा ऐका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव पांडुरंगा करू प्रथम करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराचे असुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया भाष दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माझ दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका श्रोते दे कटाळ मृदंग श्रोते देखा श्रोते देखा माझे दंडवत माझे दंडवत माझे दंडवत माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे कैलासीचा देव भोळा जत्रावरती पार्वतीचा पती केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे ऐका नवलयाचे ठेव नेने काही भक्तिभाव प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्याच परिचयाचा अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे पंचक्रोशीतील सगळ्या भाविकांचं श्रद्धास्थान ती मंदिर निर्मिती प्राण प्रतिष्ठा आज सांगता सर्व पंचक्रोशीतील भाविकांच्या वतीनं मला मिळालेलं निमंत्रण पाचही गावच्या लोकांकडून कार्यक्रमाचं अधूनमधून दादा पाटील
यांनी करून दिलेलं स्मरण, म्हणून थोड्याच दिवसात पुन्हा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित आमचं श्रद्धास्थान पूजनीय नाना तुम्हाला मनोभावे वंदन. सगळ्या व्यासपीठावरील महाराजांना मनोभावे वंदन करतो. आंधळे बाबा मला वाटतं गेले काय. दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार. सर्व गायनाचार्य महाराज, विनेकरी, टाळकरी, बसलेल्यातले सर्व महात्मे, बरीचशी महात्मे मंडळी आहे. काहींचा नामोल्लेख केला तर काहीचा नक्की राहून जातो, म्हणून सर्व धन्यवादास पात्र आहात आपण. पांडुरंगाच्या स्वरूपात तुम्हा सर्वांना एकदा मनोभावे वंदन करतो. सुंदर साऊंड सिस्टीम, फक्त अशीच ठेव. सुंदर मंडप आहे. शूटिंग वाले फक्त शूटिंग करायचं, आपसात बोलायचं नाही तुम्ही, आणि ऐकायचं कीर्तन, बरोबर चालतंय. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता, या सर्व गोष्टीच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. अतिशय सुंदर नियोजन पंचक्रोशीतील भाविकांनी केलं. दृष्ट लागेल असा सोहळा, ज्याला जंगल में मंगल म्हणतात, दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. याचं एकमेव कारण पाचही गावची भाविक मंडळी महादेवासाठी एका मायेची लेकरं होऊन एकत्रित आले, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून सगळ्या पंचक्रोशीतील भाविकांना, संयोजकांना धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवल्याबद्दल पंचक्रोशीतील भाविकांच्या वतीनं तुम्हा सर्व श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. ज्यांच्या दरबारात ही सेवा आहे, सर्वांचं श्रद्धास्थान आहे. अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तंतोतंत वेळ सांभाळतो बरं का. पुत्रकारमुळे त्याच्यात बदल नाही, तडजोड नाही, वेळेच्या बाबतीत नाही. पुन्हा एवढा समाज जेव घालायचा, अन्नदान आहे ना, हो तेच म्हणतो. निसर्गाची कृपा आहे. महादेवरावनं मोबाईल केला असेल, हे माझ्या लेकराने खूप धावपळ केली, आजच्या दिवस पावसाला थांबवलं असेल. आपणाला मानव जन्म मिळाला याचं एकच कारण आहे, पुढचे जन्म संपवण्यासाठी. नवे साधू संताची तळमळ आहे. ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना ऐसिया साधना करा. जन्माला यावं लागणार नाही, मरावं लागणार नाही, आणि येमाची यातना सहन करावी लागणार नाही. ऐसिया साधना करा काही.
जेणे नोहे जन्म यमाची यातना ऐसी या साधना करा काही. आणि प्रत्येकाची इच्छा आहे. शेतकऱ्याला विचारा, म्हैस असावी, बिना सिंगाची असावी, मारकी नसावी, काही न खाणारी असावी, भरपूर दूध देणारी असावी. पेशंटला विचारा, औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, फुकट भेटलं पाहिजे, कायमचा आजार संपला पाहिजे. तसं साधन सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे, ही प्रत्येकाची इच्छा आहे. आणि म्हणून सगळ्या साधनाचा विचार केला. ज्ञान, योग, कर्म आणि भक्ती, तिथे सर्वसामान्याला न पेलवणारी साधनं. या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती केली. आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी. कर्ममार्ग सूक्ष्म आहे, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. योग हा दुस्तर आहे, मग राहता राहिला तो भक्ती मार्ग. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, बहु सोपा. नागवे आपा नागवे आपा नागवे आपा. पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. फायदा काय? तुम्हाला ज्याची गरज आहे तो फायदा. येणे जाणे खेपा येण्याची एके खंडती. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबवणा येरझारे चिराफडे. पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी मानव जन्म मिळाला ना, मग सोपं साधन आहे भक्तिपंथ बहु सोपा. हो ठीक आहे, पण भक्ती नेमकी करावी कोणाची? कारण एकंदर 5 दैवत शास्त्र मान्य आहे. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती. कोणत्याही देवाची भक्ती करा, इथे भेदभाव नाही. आकाशात पतितम तोयम सागरम प्रतिगच्छति सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति या न्यायानं व्यवस्था आहे. परमार्थ करण्यासाठीची व्यवस्था आहे, भेदभाव नाही. आम्ही व्यवस्थेला भेद समजतो शेळके पाटील, तिथून भांडणाला सुरुवात आहे. अरे व्यवस्था व्यवस्था समजा, भांडण मिटलंच. गुरुजी खुर्चीवरच बसले पाहिजे, विद्यार्थी बाकड्यावर पाहिजे. मग गुरुजीचं खुर्चीवर बसणं, विद्यार्थ्याचं बाकड्यावर बसणं, हा भेदभाव आहे का व्यवस्था? शिकवण्यासाठीची व्यवस्था. पण त्याच गावचा गरम डोक्याचा पालक 90 लावून दुपारी 2ला झोकांड्या खात जातो शाळेत. वर्गात गुरुजी बाहेर गावचे, हे गावचं असते. काय गुरुजी, काय तू एक माणूस आहे आणि बाकीचे जनावर आहे का बाकड्यावर बसवले? अरे सगळ्याला खुर्च्या द्या गुरुजी, नाही तर सगळे बसा बाकड्यावर. असा भेदभाव का करता गुरुजी? लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीनं केलेला भेदभाव नाही रे, शिकवण्यासाठीची व्यवस्था. आणि व्यवस्थेला आम्ही भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था व्यवस्था समजा. गंगेला घाट असलेच पाहिजे हा भेद नाही, स्नानासाठीच्या व्यवस्था आहे. नाही तर नाना
जर एकच घाट गोदावरीला असेल तर कुंभमेळा चिरडून मरल मुंगळ्यासारखा. म्हणून व्यवस्था, काही या घाटावर आंघोळी करा, काही त्या घाटावर, काही त्या घाटावर, काही त्या घाटावर, ह्या व्यवस्था आहे. कोण्याही घाटावर आंघोळ करा, पण तुझा घाट मोठा का माझा घाट मोठा, घाटाहून काठ्या काढू नका. आंघोळ गंगेत झाली इकडे पहा, बस. तसं गंगा म्हणजे धर्म आहे आणि घाट म्हणजे पंथ आहे. हे दोन शब्द लक्षात घ्या. व्यवस्थेच्या बाबतीत आमचं दुमत नाही, ते तर पाहिजेच बरं का पोकळे साहेब, पाहिजेच ते. शेतकऱ्याची दृष्टी पहा तुम्ही, तसं सोनाराची दृष्टी. सोनाराकडे तुम्ही दागिने न्या, ते दागिने दिसत नाही, त्याला दिवसभर सोनं दिसतं. ज्याची त्याची दृष्टी आहे. शेतकऱ्याला पेरल्यापासून बाजरी दिसते. नाना काय पेरलं? बाजरी. उगवून आली बाजरी, गुडघाभर झाली बाजरी, पोटऱ्यात आली बाजरी, भरली बाजरी, कापली बाजरी, मळली बाजरी, दळली बाजरी, खाऊन आलं तरी बाजरी. पेरल्यापासून गुडगा गुडगा बाजरी झाली. रानातनं मुंबईचा सुशिक्षित बेकार आला. त्या शेतकऱ्याला काय आहे हे? बाजरी आहे साहेब. आम्हाला काय मूर्ख समजता का मुंबईच्या लोकांना तुम्ही? हा, बाजरी काय खात नाही काय? मेशी हिरवी असते. हो, हिरवीच असते साहेब बाजरी, हिरवीच. तुला फक्त दळल्यावर भाकरी दिसते का? आम्हाला पेरल्यापासून. ही दृष्टी आहे. हे नसेल पटत. 60-70 हजाराची गाडी असते, ते शिटा वाहणार. उटी लावून उभे करतं दाराच्या पुढे. सकाळी अख्ख्या गल्लीतले लेकरं चॉकलेट वाटून गोळा करायचे, गाडी ढकलायची. एकदा सुरू झाली करमार करमार करमार, बदनापूर बदनापूर दिवसभर. तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश असा रस्त्याच्या काठाला उभं राहा, ते तुम्हाला विचारत नाही. तुमच्या जवळ गाडी उभी करतं आणि मागच्या हेल्परला म्हणतं, घे लटकून एवढं 20 रुपयाचं. तुमची किंमत फक्त 20 रुपये. तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश आहे, पण ते काळ्या पिवळ्या जीभवालं तुम्हाला 20 रुपयाच्या वर किंमत देत नाही का? तुम्ही घरचा सेट असला तरी त्याला दिवसभर सीट दिसतं. ही त्याची दृष्टी आहे. त्याला फक्त सीट दिसतं. शेतकऱ्याला बाजरी दिसते, सोनाराला फक्त सोनं दिसतं. पाहू द्या सोनं, पाहू द्या सोनं. लॉकेट 10 तोळ्याचं आहे, 6 लाखाचं. पैजण 3-3 तोळ्याचे, तेही 6 लाखाचे आहे. सोनं दोन्हीमध्ये आहे, किंमत सारखी आहे, इथपर्यंत समान आहे. पण व्यवस्था घरी आल्यावर नाना लॉकेट गळ्यातच, पैजण पायातच. हा भेद नाही, याचं नाव व्यवस्था. विठ्ठल तसं परमार्थ करण्यासाठीच्या या व्यवस्था आहे. कोणी विष्णूची भक्ती करा, कोणी शंकराची करा, कोणी गणपतीची करा, कोणी सूर्याची करा, कोणी महादेवाची करा. हा भेदभाव नाही, याचं नाव व्यवस्था आहे. नाहीतर सगळ्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी ठरवलं एक वर्षी की आता फक्त ज्ञानेश्वर महाराजच्या पालखी सोहळ्यात आषाढीला पंढरपूरला जायचं. काय होईल? आळंदी ते पंढरपूर ज्ञानबा तुकाराम पाऊल टाकायला जागा राहणार नाही, एवढी गर्दी होईल. मग व्यवस्था. काही तुकाराम महाराज सोबत गेले पाहिजे, काही ज्ञानोबा राय सोबत गेले पाहिजे, काही त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथ सोबत गेले पाहिजे, काही सेगावून गजानन बाबा सोबत गेले पाहिजे. ह्या व्यवस्था आहे, भेद नाही. तसं फरक एवढाच आहे, त्या उपासकाला नावं वेगवेगळी येतात. विष्णूचा भक्त असेल त्याला वैष्णव म्हटलं जातं, शंकराचा भक्त असेल शैव म्हणतात, गणपतीचा गाणपत्य. हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. बस आलं लक्षात? वाटेल त्या देवाची भक्ती करा. त्याला वाटलं सोपं साधन भक्ती आहे आणि त्या भक्तिरूपी साधनानं एरधार संपत्ती. पण भक्ती करायची कोणाची? म्हणलं आपण सगळ्या भक्तांना 1-1 मिनिटात विचारू. वेळ कमी आहे ना बरं का शेळके पाटील? 1-1 मिनिटात. पहिलं गणपतीच्या भक्ताकडे आलं. महाराज भक्ती करायची आहे, पण 5 दैवत सांगितली शास्त्राने, तेव्हा आम्हाला कोण्या देवाची भक्ती करावी एवढं सांगा. गणपतीचे भक्त म्हणाले, बघ जगाला काय पाहिजे? मद लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे ना जीवे. आणि ते खातं आमच्या देवबाप्पाकडे आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा दयाची. सुख प्राप्त करून देणं
आणि दुःखाचं हरण करणं हे ज्याचं ब्रीद आहे तो आमचा गणपती आहे. तूच ठरवा आता कोणाची भक्ती करावी. म्हटलं तर पहिलं दुकानातून 4 राहिले म्हणून पुढे आला सूर्याच्या भक्ताकडे. सूर्याचे भक्त म्हणाले आमचा सूर्य नसता तर तू जगला नसता. म्हणजे सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होते, त्याचं मेघात रूपांतर, मग पाऊस पडतो, त्याच्यातून अन्नाची निर्मिती, पर्जन्यात अन्न संभवा, आणि अन्नामुळे तू जगतो. खरे उपकार सूर्याचे. तो म्हणला ठीक आहे आता पुढे जातो. शक्तीच्या भक्ताकडे आला. शक्तीचे भक्त म्हणाले आमच्या आईसाहेबाची भक्ती फार सोपी आहे. शुक्रवारी फुटाणे खाल्ले तरी चालेल. बघा ना. विष्णूच्या भक्ताकडे आला. विष्णूचे भक्त म्हणाले बाकीचं जाऊ दे, अरे सगळं जग लक्ष्मीच्या मागे लागलं आणि लक्ष्मी आमच्या मालकाच्या पायाची सेवा करते, मग तूच ठरव कोणाची भक्ती करावी. झालं बा म्हणले आता बरोबर. पण आता 11:15 वाजले. शेवटी ठेवून दे बता एका ठिकाणी, नंतर पाहून ते एक एक पुडी घेऊन येईल सारखी. तुम्ही मांड्या घाला रे पुढचे. मला माहिती होतं तुमची माझीच गाठ पडते नेमकी. खरे ऐकणारे मागं बसतात आणि आम्हाला याची गरज नाही, गरज तुम्हाला आहे हे लक्षात ठेवा. म्हणून माझ्या मताप्रमाणे ऐका. विठ्ठल विठ्ठल आम्ही तुमचा प्रचार करतो. 40 वर्ष झाले मला कोणी ओळखतं. माझ्यासोबत चला एक दिवस कोल्हापूर ते नागपूर कुठेही गाडी उभी राहू द्या, डोकमाराज विचारा. तुमची प्रचाराची गरज नाही, हे तुमचा फायदा आहे त्याच्यात, एवढं लक्षात ठेवा. हे आम्हालाही कळतं. म्हणून मांड्या घालून बसा, जसे मागचे श्रोते बसले. त्या दिवशी तुम्हीच होते सगळे, म्हणून लगेच भेट झाली आपली. माझी त्याला मनाई नाही, पण तुम्ही जर फार उदास, अरे हे वय आहे का गुडघ्यात मान टेकून बसायचं तुमचं? 22चे वय. आता तुम्ही मोकळे आहे पोकळे साहेब. हे रोजच आहे ना आपलं. विठ्ठल विठ्ठल शेवटचं एक दुकान म्हणले महादेवाच्या भक्ताकडे आला. अहो मला भक्ती करायची आहे, पण शास्त्राने 5 दैवत सांगितली. मी सगळे विचारून त्या भक्ताकडे, गणपतीच्या भक्ताकडे गेलो, सूर्याच्या भक्ताकडे गेलो, शक्तीच्या भक्ताकडे गेलो. मागचं दुकान विष्णूच्या भक्ताचं होतं. तेव्हा भक्ती कोणाची करावी? महादेवाचे भक्त म्हणाले. मागचे काय म्हणले? कोण? विष्णूचे भक्त. ते म्हणले आमचा भगवान लक्ष्मीचा पती आहे. हो बरोबर आहे, त्यांचा भगवान लक्ष्मीचा पती आहे. पण भक्ताची काय अवस्था आहे? आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव उतरे
साहेब थोडी विनंती करतो श्रोते मायबापाला, जागा संपली तिकडून मला इशारे आले संयोजकाचे, तुम्ही थोडं पुढे सरका, तुम्ही सरका सरका मावशी सरका, अजिबात मागं पाहू नका, सरकत राहा. थांबा 1 मिनिट जाऊ द्या आपला नाना, सरका पुढे सरका पुढे, तुम्ही पुरुष मंडळी. अरे तो विष्णू लक्ष्मीचा पती आहे, त्याच्या चरणाची सेवा लक्ष्मी करते, पण त्याच्या भक्ताचे काय हाल आहे. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. ते म्हणतात 2 द दाताला लागत नाही, द द्वयम नास्ति दंतानाम भ द्वयम भूरी भोजनम उ द्वयम वृत्तिरस्माकम फ द्वयम गृह कर्मणी. बरं का आंधळे महाराज, द द्वयम नास्ति दंतानाम, ते म्हणतात 2 द आमच्या दाताला लागत नाही, दही न दूध. खाता काय, भ द्वयम, 2 भ खातो, भाजीन भाकरी. व्यवसाय काय, उ द्वयम वृत्तिरस्माकम, 2 उ आमचा व्यवसाय, उसनन उधार. हे कळलं मराठी. घरातली संपत्ती काय, फद्वयम ग्रह कर्मणी, 2 फ, फाटके कपडे फुटके भांडे. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाकेन जाऊ पिडते भिके कुत्री घर राखीती. आमचा महादेव काय स्वतः श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही, एवढा त्यागी आहे. स्मशानासी वस्ती रुद्र करी, स्मशानासी वस्ती रुद्र करी, स्मशानासी वस्ती रुद्र करी. एवढं सोपं आहे कधी आता ठोका ठाक्यात चालू आहे. तुमचा काही दोष नाही रे, कीर्तनकाराला नाही पाठ, आमची टिपणं पाठ करून चालले कंबर बांधून. त्या गुणी कैलास सर्व ही संपत्ती, त्या गुणी कैलास सर्व ही संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करी, स्मशानासी वस्ती रुद्र करी, स्मशानासी वस्ती रुद्र करी. त्या गुणी कैलास स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरः सीता भस्मलेप शिवमयिम्न त्रंगपटु करोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नाममखिलं तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. स्मशानेश्वा क्रीडा, त्यागुणी कैलास सर्वै संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करी. महादेव स्मशानात तुम्ही पहा, आता कोट्यावधी रुपये इथे खर्च करून मंदिर पूर्णत्वास गेलं. 10 कोटीचं बांधा, 50 कोटीचं बांधा, पण मूर्ती बसवता येत नाही. लिंग प्रतिमा, लिंग प्रतिमा, मूर्ती स्मशानात असते. त्यागुणी कैलास सर्वई संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करी. तो त्यागी आहे, श्रीमंतीचा उपभोग घेत नाही आमचा महादेव, उलट त्याच्या भक्ताला गडगंज श्रीमंत करतो. याच्यावर एक कीर्तन होईल. महादेवाचा भक्त बाणासूर गडगंज श्रीमंत, महादेवाचा भक्त रावण घरी गेल्यावर श्रीमंती पहा. 5 लाख घर, दगडाची जे ते पुढे काय 5 लाख घरे, पाषाणाची, दगडाची नाही, पाषाणाची अर्थ एकच आहे पण ते बदलला शब्द. 5 लाख घरे पाषाणाची जेथे, 7 लाख ते विटेबंदी कोट घरी जेथे, काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. घरी गेल्यावर आकडे पहा, 5 लाख घर दगडाची आहे, 7 लाख विटाची आहे, 1 कोटी काशाची आहे, 1 कोटी तांब्याची आहे, 7 कोटी घर सोन्याची आहे. सोन्याची घर 7 कोटी, 60,000 रुपये 10 ग्रामला भाव आहे नाना. 7 कोटी सोन्याच्या घराचा गुणाकार करा, भारताचे मेंदू बंद पडल. कोणाची श्रीमंती? शंकराच्या भक्ताची. आमचा शंकर स्मशानात आहे आणि रावण ऐश्वर्यात आहे. धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे. दास झाले शंकराचे, दास झाले शंकराचे, दास झाले शंकराचे, दास झाले शंकराचे, दास झाले
रावणाचे दास झाले शंकराचे. 14 माणसं पूजेची तयारी करून द्यायला आहे रावणाची. बेलाचं पानं आणणारं, कमळ मोजणारं, ते जागा सारवणारं, गंगाजल आणणारं, भस्म आणणारं, 14 माणसं. आणि रावण सुद्धा 6 घंटे रोज महादेवाची पूजा. पहाटे 3:30ला सुरू व्हायची, 9:30 पर्यंत. 1000 कमळे वाहण्याचा नियम. 999 कमळे वाहून झाली. कमळ कमी पडलं, तलवारीनं मुंडकं कापलं, पिंडीवर वाहलं. ही भक्ती रावणाची. काटकर शीश को अपने किया जब होम रावण ने. परिणाम दिया सब राज दुनिया का, दिलावर हो तो ऐसा हो. हे महादेवाचं. स्वतः त्यागी आहे, पण भक्ताला गडगंज श्रीमंत करतो. मग आता तूच ठरव कोणाची भक्ती करावी. म्हणले आता 11 वाजले, जवळजवळ पटलंच आम्हाला. पण त्याच्या भक्तीचा काही विधी? अरे अजिबात नाही. 1 लोटा जल समस्या का हल. नामदेव रायचं प्रमाण असंच आहे. पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. मला माहिती आहे. 1 पसा पाणी 1 बिल्व तळ, 1 पसा पाणी 1 बिल्व तळ, पाणी 1 बिल्व तळ, 1 पसा पाणी 1 बिल्व तळ. पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. 750 वर्षापूर्वी लिहिलं नामदेव रायने. हे आता चालू आहे 1 लोटा जल समस्या काहल. अरे 1 पसा पाणी, लोटा तर लय झाला. नामदेव मारमदात लोटाभर नाही, पसाभर. हा अभंग 750 वर्षापूर्वीचा. आणि 1 लोटा जल हे आताच. पण हे लोटा जास्त होतंय. नामदेव राय म्हणतात फक्त पसाभर पाणी, 1 पसा पाणी 1 बिल्व दळ. पूजन केवळ सोपे बहु. आणि पुन्हा भक्ती करणाऱ्याचा हेतू सुद्धा आमचा महादेव लक्षात घेत नाही. हेतू ते बरं का पवार साहेब. भस्मासूर म्हणला महादेवाला, बाबा काय पूर्वी 20 आणि 21 मध्ये खूप भस्म मिळत होतं, कारण महादेवाला भस्म आवडतं. मराठी कळती वाटते तुम्हाला. ताजं भस्म महादेवाला आवडतं. कोरोनाच्या काळात कोण्याही गावात 5-25 पेटतच होते. भस्मासूर म्हणला, मी तिथंच होतो. खूप मिळायचं, पण ते लस टोचली तेव्हापासून आता प्रेत जळत नाही आणि ताजं भस्म मिळत नाही. भस्माची अडचण आहे. मग काय म्हणता तुम्ही? काही नाही, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवल ते भस्म झालं पाहिजे, की ताजं भस्म तुमच्या पूजेला. तथास्तु, तथास्तु. त्याचा उद्देशही लक्षात घेतला नाही तर महादेवरावनं तथास्तु झालं. ते सुटलं, माणसं जाळत. बरेच दिवस माणसं जाळत होतं. माणसं जाळता जाळता मुळे बाबा लक्षात आलं. म्हणले माझ्यात हा पावर आहे. हात ठेवला डोक्यावर तर माणूस जळतो. मग महादेवरावच्या डोक्यावर ठेवला तर पार्वती मिळेल ना. याला भस्मासूर म्हणतात. म्हणून महादेवाच्या मागे लागल्यावर महादेवजी घाबरले. भगवान विष्णूला मोहनीचं रूप धारण करावं लागलं. मी तुमच्या सोबत लग्न करायला तयार आहे, भस्मासुराला म्हणली मोहनी. पण मी जशी जशी नाचल तसा तसा तुम्ही नाचा. चालेल चालेल. चित्त आराधी स्त्रियेचे तियेचे निछंदे नाचे. तिचे आवभाव सुरू झाले. तसा भस्मासूर आवभाव करू लागला. तिनं कमरेवर हात ठेवले, मग हात वर केले. असं करता करता मोहनीनं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. तसा भस्मासुरानंही स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. आणि ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते भस्म होईल, या शापानं भस्मासूर भस्म झाला. हे ठीक आहे. पण त्याच्या भक्ती करण्याचा उद्देश सुद्धा लक्षात न घेता आमचा महादेवराव प्रसन्न झाला, हे त्याचं नवल आहे. ऐकन
दरबारात आपली सेवा आहे त्या महादेवरावचं हे वैशिष्ट्य आहे. ऐका नवल याची ठेव. काय नेणे काही भक्तिभाव. इथे भाव बाजार भाव नाही घ्यायचा. भाव शब्दाचा अर्थ घ्यायचा. हेतू उद्देश म्हणजे भक्ती करणाऱ्याचा हेतू सुद्धा लक्षात घेत नाही तर प्रसन्न होतो. ऐका नवल याची ठेव नेणे काही भक्तिभाव. आणि तुला जर ऐकायचं असेल तर मग यादी सुरू केली. देवे केले कैसे कैसे देवे केले कैसे 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 सुरू झाली बरं का बोकडे साहेब. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. अनायासे उद्धार हे वैशिष्ट्य आहे का नवलयाची ठेव नेणे काही भक्तिभाव. ब्रह्मसभेमध्ये करमणुकीसाठी देवांगणा तिचं नाव आहे सुवर्चशा. या अभंगाला सगळ्या पौराणिक संबंध आहे. नानाजांच्या दरबारात सेवा आहे. समयोजाना समयोजाना ते कळलं पाहिजे ना बुवाला.
नाही तर 12 वर्षांनी मुलगा झाला. आनंदानं कीर्तन ठेवलं, त्यानं अभंग घेतला, शेवटचा दिवस गोड. अरे आनंदाचा आहे भाऊ. तो म्हणला तेवढंच टिपण पाठ आहे बाबा, चाल दे मग विठ्ठल. तसं महादेवाच्या दरबारातली ही सेवा आहे. आणि या अभंगाला सगळ्या पौराणिक संबंध आहे, सगळ्या पौराणिक संबंध, सगळे वेद पूर्ण करतो. तुम्ही अजिबात भाऊ अजिबात काळजी करायची नाही वेळेच्या बाबतीत. ऐका नवलह्याची ठेव नेने काय भक्तिभाव. सुवर्चेशा नावाची देवांगणा ब्रह्मसभेमध्ये करमणुकीसाठी तिथे हे वरसाधन आहे. तिथे तबला पेटी नाही, तबला पेटीला आधार नाही, हे नंतर निघालंय नाना. पक्वाद लांब होता, आता एवढा वागवायला त्रास व्हायचा, नाजूक लोक म्हणून मधून तोडला त्यानं. आधे से काटा तब बोला करके नाम तब्बला. काटने के बाद बोला, आधे से काटा तब बोला, उसका नाम है तब्बला. हे मृदंग तुम्ही पहा, पुराण काळापासून. प्रल्हाद स्थालधारी तरलगती तयाचे उद्धव कांशधारी वीणाधारी सुरर्षी सुर कुशल तर राग करता अर्जुनोभूत इंद्रवादीन मृदंगम. इथे सुद्धा शब्द मृदंगाचा आहे. इंद्रवादीन देवाचा राजा, हे दोन इंद्र आहे. देवाचा राजा इंद्र पखवात वाजवायचा, इंद्रवादीन मृदंगम. तिथे सुद्धा दोन वाद्याचा उल्लेख आहे. बाजही ताल पखावज वीणा, बाजही ताल पखावज वीणा, नृत्य करई अप्सरा प्रवीणा, रंबादिक सुर नारी नवीना, सकल समसर कला प्रवीणा, करई गान बहुतान तरंगा, बहुविध क्रीडई पाणी पतंगा. कळलं नाही तुम्हाला, पण गोड वाटलं मला माहिती आहे. हे तिथलं सांगतो ब्रह्मसभेतलं. नाचकाम चालू होतं. बाजई ताल पखावज वीणा, मृदंग वाजत होते, विना वाजत होता, गंधर्वाचं गायन चाललं होतं आणि या देवांगना नाचत होत्या. रंभा अधिक सुर नारी नबीना, सकल असमसर कला प्रवीणा, करई गान बहुतान तरंगा, बहुविधी क्रीडई पाणी पतंगा. इतक्या सुवर्चेशा नाव जिचं होतं तिचा ताल चुकला बरं का पोकळे साहेब. ताल तर ते तिथे चालत नाही बरं का. ताल चुकल्याबरोबर बाहेर काढली, आल बाहेर, घाबरू नका, तिथलं सांगतो. पण ताल का चुकली, एवढी नाचण्यामध्ये तरबेज असणारी सुवर्चशा, हिचा ताल का चुकला असावा म्हणून तपासणी केली. आणि तपासणी केल्यावर कळलं की ही 90 घेऊन आली. हो ना बापा नाही, तिथेही आहे तू बिमार. आणि म्हणून तिला शाप मिळाला, घार होशील घार. ब्रह्मशापे जाना घारी झाली, ब्रह्मशापे जाना घारी झाली, ब्रह्मशापे जाना घारी झाली. सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगना, सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगना, सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगना, सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगना. ब्रह्मशापे जाना घारी झाली, ब्रह्मशापे जाना घार झाली. घार होशील, ब्रह्मशापे जाना घारी झाली, घाबरली. उशाप द्या महाराज, तोपर्यंत फिरत राहशील. जेव्हा कैकई रुसल, उशाप तिच्या हातावरचा प्रसाद उचलशील, माय अंजनीच्या हातावर नेऊन सोडशील. मग अंजनीच्या पोटी साक्षात महादेव हनुमान रूपात जन्माला येईल, तेव्हा तुझा उद्धार होईल. तोपर्यंत फिरत राहशील. तोपर्यंत ती सुवर्चशा फिरत होती. आता राम जन्माचा कार्यक्रम सगळ्यांना माहिती आहे. शेवटून प्रसाद दिल्यामुळे कैकई ताई रुसली. रुसली कैकई. शेवटून का दिला? ती फिरतच होती, बरोबर संधी साधली. पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला. अंजनीने सेविला, अंजनीने सेविला. पिंड घारीने झडपिला, पिंड
सेविला अंजनीने तो सेविला नव्हे ती तपच करत होती पडता निर्धारी भक्षीला वृषमुख पर्वती अंजना तप करी वृषमुख पर्वती अंजना तप करी पडता निर्धारी भक्षीला मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी म्हणून देवे केले कैसे कैसे माझ्याकडे लक्ष द्या उद्धरिले अनायासे अनायासे उद्धार चौथ चरण पंखाचा पत्कारी बळत्कारी. पंखाचा पत्कारी पंखाचा पत्कारी पंखाचा पत्कारी ताकद कमी होते त्या शब्दाची ऐका नवलाची ठेव नाही ऐका नवल याची ठेव ही तेव्हा ताकद वाढते ते म्हणून ते जच तसंच आपलं काय चालू आहे कीर्तन चालू आहे हा पंखाच्या फडतकारी उद्धरोनी नेली घारी देवे केले कैसे कैसे रामकिशन भाऊ आहे अजून पाऊण तास आहे बरोबर आहे उद्धरोनी नेली घारी ऐका नवल याची ठेव नेणे काही भक्तिभाव एक असंच मंदिर होतं जसं आपलं जंगलात आहे ना आता छोटंसं होतं आता मोठ्या अंतकरणाच्या लोकांनी मनात आणलं मोठं मंदिर झालं हे साधं काम नाही अरे साधं बाथरूम बांधता येत नाही जन्मभर बाहेरच्या दगडावर आंघोळ करतं उघड्यावर पण कोटीचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं हे भगवान शंकराच्याच मनात होतं की या हयात पिढीकडून हे करून घ्यायचं आहे कमी अधिक असेल अरे एका गावचं जमत नाही हे 5 गावचे एका ठिकाणी आले म्हणजे काय महादेवाची केवढी कृपा हे लक्षात ठेवा कमी अधिक असेल भगवान श्रीकृष्णाच्या करांगुळीमध्ये गोवर्धन उचलायची ताकद होती तरी श्रीकृष्णानं एकट्यानं गोवर्धन उचलला नाही आपले सगळे गोपाळ बोलवले पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल काठ्या लावा तसं महादेवरावनं भोवतालचे गोपाळ बोलवले काठ्या लावा आणि कृष्णानं करांगोळी लावली हे पा या पंचक्रोशीतला कोणी गरीब असेल 2 शेळ्या चारत असेल गाठी गाठीचं धोत्र नेसला असेल फाटकी बंडी जर्मनच्या ताटात शिळी पाकी भाकरी खात असेल त्यानंही श्रद्धेनं संयोजकाजवळ 1100 रुपये आणून दिले असेल त्याला परिसरातला गोपाळ समजा ज्यानं मोठी देणगी दिली असेल त्याला कृष्ण समजा हे सगळे पंचक्रोशीतील कृष्ण आणि गोपाळ एकत्रित आले मंदिर रूपी गोवर्धन साकारला धरली जी होती चित्ती तेची डोळा दिसती आले आवडीसी फळ आणि एक लक्षात ठेवा हे सामान्य कार्य नाही शेळके पाटील ही हयात पिढी या संबंधाने अमर झाली अरे किती करा प्रपंचाचं
याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा, 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक चिरंजीव तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. इथल्या किती पिढ्या जातील तरी महादेवाच्या मंदिरात नतमस्तक होताना या हयात पिढीचं नाव घेतील की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला. याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती वागे. मरणाची सर उत्तमची पुरे कीर्ती मागे. उत्तमची पुरे कीर्ती सूरत से किरत बड़ी बिन पंख उड़ जाए, सूरत तो जाती रही किरत कबून आ जाए. या मंदिराच्या रूपानं जी हयात पिढी आहे ती अमर झाली. कोणी गोपाळ असेल, कोणी कृष्ण असेल, सगळे एकत्रित आले. आपण ज्यांची वाट पाहत होतो ते भगवान कृष्ण आले. सभा मंडप बांधून देईल तुम्हाला. ते पहा तिथून हात जोडले त्यांनी, जमतंय आता. महादेवाला आमची प्रार्थना आहे असाच लाल दिवा साहेबाकडे राहू द्या आणि लवकरात लवकर हा सभा मंडप होऊ द्या. या तिकडून दर्शन घेऊन आहे आम्ही. दर्शन घ्यायला जायचं असेल ना, गेलेलं आहे का? मग आज काय सभा मंडप साठी झाले का काय? धर्मसंकट आहे म्हणतील ते. वा वा, या एकदा साहेबांसाठी टाळा वाजवा. काय रे, आम्ही गंमत केली बरं का दामू काका, गंमत केली आम्ही. तुम्हाला खरं करायचं असेल तर काय हरकत नाही. महादेवराव तुमचं खरं करतील. जमलं आता, आता जमलं बरं का. ते पुढे त्यांना ते याचं हे कोणी सांगितलं नाही बरं का. महादेवरावानंच मोबाईल केला, साहेब येणार आहे, तुम्ही एवढं बोला, जमतंय. सर्वांनी हात वर करा. असं आंधळे बाबा एकदा महादेवाचं घेऊ आणि मग आपलं संप्रदायाचं घेऊ. नमः शिवाय पुढे म्हणायचं. हा, नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय हरि नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. सर्वांनी म्हणा, ऐकू येत नाही. हा पुढे. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. हरि नमः शाबास. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः
शाबास रे नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय विठोबाय रघुमार विठोबाय रघुमार विठोबाय रघुमार विठोबाय रघुमार विठोबाय रघुमार बरोबर सगळे वेळेत करू. काळे साहेब तुम्ही आले, तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही पहिला एकदा सप्ताह केला तसा करा एकदा. अजून काही ते चित्र डोळ्यापुढून जात नाही ना. नाही ना, जमते ते नाही, पुन्हा तसाच होईल. हां बरं का नाना, जमलं. आता हे खुश झाले लोक. विठ्ठल ऐका नवलयाची ठेवणीने काही भक्तिभाव. पंखाच्या फडतकारी उद्धरून नेली घारी, हे महादेवाचं नवल आहे. अरे निमित्त फक्त पंखाच्या फडतकारी उद्धरून नेली घारी. एक चोर चोरी करायला जंगलात आलं. जुनं मंदिर होतं, पुजारी वगैरे नव्हता. चोरी करायच्या उद्देशानं आलं होतं ते. आत गेलं, कुठं काही चोरीचं मिळतंय काय पाहू लागलं तर वर 25 किलो वजनाची पितळी घंटा होती, पण ते 4 फूट उंचीचं बुटकं होतं. त्याचा हातच पुरेना. खूप प्रयत्न, पार टाचा वर करून पण हात पुरेना. शेवटी त्यानं विचार केला, इथं पुजारी तर नाही. पिंडीवर उभं राहिलं. कशासाठी? घंटा काढण्यासाठी. काळे साहेब महादेव इतका खुश झाला, म्हणले एवढे भक्त बघितले आजपर्यंत, पण कोणी लांबून विडी ओढता ओढता शालूट ठोकतं, कोणी जवळ येऊन नमस्कार करतं, कोणी बेलाचं पान वाहतं, कोणी हाताचा स्पर्श, फार झालं तर डोकं टेकवतं. पण माझ्या आयुष्यातला एवढाच एक भक्त अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला. बोलतच बरोबर आहे, त्याचं बरोबर आहे. चोरे पिंडी दिला बाबा, 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 चोरे पिंडी दिला बाबा,
चाललं आणि तो म्हणतो कैलाशीचा नेला म्हणून. ए कुठेही काय जोडतो का? चोरे चोरे पिंडी दिला पाव. ते बुटकं होतं बुटकं, त्याचा हात पुरेना म्हणून पिंडीवर उभं राहिलं पितळी घंटा चोरण्यासाठी. महादेवाला वाटलं अख्खचं अख्ख मला अर्पण झालं. चोरे पिंडी दिला पाव त्याच्या पूजने धाय देव. ऐका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव. त्याचा उद्देश सुद्धा लक्षात घेत नाही तरी प्रसन्न. आता जमते बरोबर करू आपण. इंद्राच्या दरबारामध्ये बरं का काळसाहेब, भूतसेन नावाचा एक नोकर होता. भूतसेन त्याचं नाव, भूतसेन. त्याच्या हातून अपराध घडला. इंद्रानं शाप दिला, जा तू इथं राहण्याच्या लायकीचा नाही, भिल्ल जमातीमध्ये जन्माला येशील. चंड भिल्ल नाव घेतले ठेवणी, चंड भिल्ल नाव घेतले भाव मनी वाढविला. असे शिवा गुरा हाती शूळदंड, चंड भिल्ल नाव घेतले ठेवणी. तो इंद्र दरबारातला भूतसेन भिल्ल जमातीमध्ये जन्माला आला. त्याचं नाव चंड भिल्ल. कासेसी वाघुरा, हाती शूळदंड, सामुग्री उदंड मिळविली. फिरतसे नाना पर्वत शिखरे. बरं का नाना, फिरतसे नाना. नाना म्हणजे पुष्कळ, हे नाना नाही घ्यायचे. फिरतसे नाना पर्वत, अनेक पर्वत फिरायचा. फिरतसे नाना पर्वत शिखरे, मारितसे फार जीवजंतू. हे इथपर्यंत लक्षात ठेवा. मी आधी सांगितलं या अभंगाला पौराणिक संबंध आहे. तसं कांचीपूर नगराचा राजा, त्या राजाचं नाव होतं सोमदत्ती. सोमदत्ती. आणि सोमदत्ती राजाला 500 राण्या होत्या. 500. त्याच्यातल्या 498 राण्या जार कर्म करणाऱ्या होत्या आणि 2 राण्या पतिव्रता होत्या. असा नियम आहे. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. राष्ट्रानं जर पाप केलं तर ते राजाला भोगावं लागतं. राजानं पाप केलं तर त्याच्या पुरोहिताला भोगावं लागतं. शिष्यानं पाप केलं त्याच्या गुरुला भोगावं लागतं. आणि पत्नीनं पाप केलं तर पुढचं कळलं तुम्हाला. स्त्रीचे केले घेणे पुरुषासी, स्त्रीचे केले घेणे पुरुषासी, शिष्य केले पाप भोगावे गुरुने, शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. पुरुषाच्या पुण्याईमध्ये स्त्रीचा अधिकार आहे, पापात नाही. पुरुषानं जर पुण्य केलं तर आपोआप स्त्रीला अर्ध मिळतं. काळे बाबा, सत्यनारायण, आता श्रावण महिना आहे, सत्यनारायण पहा बरं तुम्ही. एकटा घरमालक त्रास काढतो का नाही सत्यनारायणाला. पत्रिका छापून घेतो, रॉकेलच्या फटफटीवर तालुका भर वाटतं. मग एक दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतं, बाजार करतं, रवा साखरेचं पोतं, डालड्याचा डबा, लोणकडे तूप, येड्या बाबळे सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, डेकोरेशन मंडप. महिना गेला एकट्याचा. आणि मग नवरा बायको पूजेला बसतात.
ब्राह्मण पुढे म्हणतात यांना तसं तसं करावं लागतंय. लावा डोळ्याला पाणी. इथं नका लावू, तिथलं सांगतो. म्हणा मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनी 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 जन्मजन्मांतरेषु. इतक्यात ब्राह्मणाचं लक्ष जातं. अ मावशी, काय ब्राह्मण काका तसं काय बसल्या, हाताला हात लावा. बरं का काळे साहेब, नुसता हाताला हात लावला अर्ध पुण्य गेलं सत्यनारायणाचं. 1 महिना बदलं हे रॉकेलच्या फटफटीवर. हे नीट आहे का? हात लावल्याबरोबर अर्ध गेलं. पण बुमरे साहेब, हे फक्त कथेपुरतं. कुठेही डोकं चालवत जाऊ नका. आम्ही कथेत सांगितलं आणि एकानं काय सुपीक डोकं चालवलं. रेल्वेच्या प्रवासात नवरा बायको दोघात एक तिकीट काढलं. कुठेही चालतो का सत्यनारायण? काळेसाहेब 3 स्टेशन प्रवास झाला आणि टीसी आला. तिकीट दाखवलं, बरोबर आहे. अजून एक. बायको आहे माझी. मग काय करू? 14 डब्याची रेल्वे. बऱ्याच लोकांच्या बायकांना मला सांगतो तिकीट काढ. बायको आहे माझी. बैराने ऐकायला मला तिकीट काढ. आता यांचं आधी ठरलं होतं शेवके पाटील. यानं तिच्याकडे पाहिल्याबरोबर तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. नाना टीसीचं डोकं चाले ना. मला 20 वर्षे सर्व्हिस करतो, पागल म्हणाव. तिकीट बरोबर आहे, हाताला हात काय भानगड आहे? काय भानगड आहे? कुठे काय भानगड आहे? हाताला हात लावला दिसत नाही का तुला? म्हणजे 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 काय करतो काळ्या कोटवाल्या? आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शहाणा झाला का तू? अरे ते सत्यनारायण चालतं भाऊ, रेल्वेच्या कायद्यात नाही बसत. राष्ट्रकरी पाप राजाने भोगावे, राजयाचे सर्व पुरोहिता. शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. म्हणून पती जर कीर्तनाला गेला, पत्नी जर सिनेमाला गेली, तर होतं काय? याचं कीर्तनातलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं आणि तिचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट